पत्रकार परिषदेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा ढोरे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनभाऊ भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोर कमिटीचे प्रमुख रामनाथ मामा वारिंगे, युवक अध्यक्ष आमचा किशोर भाऊ, आमचा सुशांत, उपस्थित सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि माझ्या भगिनींनो, हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडत असताना परवा म्हणजे बुधवारचा शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना आणि गणेश भाऊ यादी जाहीर करतील, परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका काय असली पाहिजे आणि त्यात काही 2 दिवसापूर्वी आपल्याला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बोलवलं आणि सांगितलं की आम्ही यादी जाहीर करतोय, परंतु काही महायुतीच्या बाबतीतल्या देखील चर्चा सुरू होत्या आणि त्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद घेत असताना म्हणजे परवा दिवशीची घेत असताना आम्हालाही थोडीशा काही निर्णय घेण्यामध्ये वेळ लागत होता आणि त्या निर्णयाच्या कालावधीमध्ये आमच्याकडे एक उमेदवार असलेला प्रशांत भागवत आणि दुसरी त्यांची पत्नी मेघाताई प्रशांत भागवत हे अचानक आपली पत्रकार परिषद सुरू असताना राजीनाम्याचं पत्र देऊन गेले आणि तासाभरानंतरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आणि काही वेळानं प्रशांत भागवत आणि त्यांच्या कुटुंबियांनी उल्लेख केला की आमच्यावरती अन्याय झाला, आम्हाला न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. मला या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या मावळच्या जनतेला सांगायचंय की ज्या प्रशांत भागवतला मागच्या सव्वा वर्षापूर्वी मी आणि गणेश भाऊ खांडगेंनी सांगितलं होतं की तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची तयारी करा, जे आपले वॉर्ड झालेले आहेत म्हणजे प्रभाग किंवा आपले गट गण झालेले आहेत त्यामध्ये ओबीसी म्हणून जर त्या ठिकाणी आरक्षण पडलं तर आपला उमेदवार तयार असला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी सुरुवात केली. त्या सुरुवातीच्या काळामध्ये गावागावामध्ये प्रशांत भागवत हाही काही परिचित होता, काही ठिकाणी कार्यकर्त्यांना किंवा संघटनेला महिला भगिनी ज्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांना परिचित नव्हता, त्यांचा परिचय होत गेला, संघटनेचं पद त्याला दिलं गेलं आणि त्यानंतर गणपतीचा काळ सुरू झाला. गणेश उत्सवामध्ये सर्वसाधारण जागा आली तर विठ्ठल शिंदे हे त्या गटामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, ओबीसी आलं तर प्रशांत भागवत असतील, पण हे दोन्ही आलं नाही. त्या ठिकाणी आलं सर्वसाधारण महिला. मग महिला आल्यावरती गणेश भाऊ खांडगेने आम्ही त्यांना सांगितलं की ओबीसी आरक्षण असतं तुझा 100% क्लेम होता, पंचायत समितीला पण ओबीसी आलं नाही, परंतु ठीक आहे तू आता फिरतोयस, सगळ्यांच्या संपर्कात आहेस, तुला वरती म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत जिथं तुला संधी देता येईल तो संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यानंतरनं तोही कामात राहिला, काही भागामध्ये कार्यक्रम घेत गेला, कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा त्याला प्रतिसाद दिला, कार्यक्रम घेत जा किंवा बाकीच्या ठिकाणी तुला काही उद्घाटन करायचे असतील किंवा काही मदत करायची असेल तर ते आम्ही सातत्यानं त्याला
सांगण्याचं काम केलं. परंतु ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मावळ तालुक्यात मागच्या महिनाभरापूर्वी झालेली नगर परिषद नगर पंचायतची निवडणूक जर आपण पाहिली असेल तर त्यामध्ये आम्ही युती म्हणून जायचं. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणानं RPI स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि एक या निवडणुकीमध्ये संघर्ष टाळायचा ही भूमिका घेतली. परंतु भारतीय जनता पक्षाकडनं आम्हाला जो काय अनुभव आला तो वाईट आला. तळेगावमध्ये त्यांनी त्यांच्या जागा स्वतंत्रपणे बिनविरोध कशा काढतील त्या आमच्याकडनं काढून घेतल्या. इथला नगराध्यक्ष पक्षावरच्या चिन्हावरती निवडून द्यायचा किंवा त्यांना संधी द्यायची तो निर्णय त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मान्य केला. आणि लोळ्यातला जो निर्णय झाला तो त्यांनी निर्णय भूमिका बदलली आणि तो अनुभव आल्यामुळं या निवडणुकीला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती करायची नाही अशा पद्धतीने निर्णय घेतला. आणि त्या निर्णयामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं मदत करणारे पक्ष आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती. परंतु त्यात लोणावळा नगरपालिकेत आणि तळेगावला सुद्धा आमची त्यांच्यासोबत युती झाली नाही, त्यामुळे तेही बाजूला होते. राहिले फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि माऊलीभाऊ दाभाडे यांना मानणारा एक गट. ह्या दोन प्रमुख व्यक्तींना बरोबर घेऊन आपल्याला या जिल्हा परिषदेमध्ये 5 जिल्हा परिषदेच्या आणि 10 पंचायत समितीच्या उमेदवारांना आपल्याला संधी द्यावी लागेल. मी सगळी भूमिका घेत असताना किंवा निर्णय घेत असताना मताची गोळाबेरीज करताना प्रशांत भागवतांना सांगितलं, प्रशांत तुला आम्ही जातीपातीचं राजकारण न करता ओबीसी सर्वसाधारण हाही भेदभाव न करता तुला आम्ही संधी देतोय, पण जिल्हा परिषदेला तू आग्रही राहू नकोस. आणि जर पंचायत समितीला मिळत असेल तर तू पंचायत समितीला घे. तर त्यांनी आग्रही होता की नाही मला जिल्हा परिषद आलं तर बघा. पण त्यात आम्ही दाभाडे कुटुंबियांना पण सांगितलं, जो प्रस्ताव प्रशांतला दिला तोच माऊलीभाऊंच्या घरातल्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या सहकार्यांना दिला. ती दोन्ही तुल्यबळ आहेत, परंतु आम्हाला कुठंतरी बरोबर घ्या. पण माऊलीभाऊंनी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, आम्हाला कुठलाही विचारणा केला नाही किंवा आमच्याकडे काही मागितलं नाही. हा निर्णय घेताना काही भाऊंच्या बरोबरचे मंडळी होते आणि काही आम्ही राष्ट्रवादीची मंडळी होतो की बाबा याच्यामध्ये समझोता केला पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्हाला एकच उमेदवारी द्या, आम्ही संपूर्ण पंचायत समिती 10 आणि बाकीच्या 4 गटामध्ये सुद्धा सर्व भाऊंचे मानणारे कार्यकर्ते तुम्हाला ताकदीनं उभे राहू, तुमच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या उमेदवारांना विजय करण्यामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा असेल. ही सगळी परिस्थिती प्रशांत भागवतांना गणेश भाऊंनी सांगितली. मी पण सांगत होतो की आपण फक्त एका गणाचा किंवा एका गटाचा विचार करून चालणार नाही. तू निर्णय घे, तू काहीतरी सांग, याच्यातनं मार्ग काढ. त्यानं सांगितलं मला पंचायत समिती तुम्ही लढ मानता, पण दुसरीकडं माळवाडीतलंच आमचा सुनील नाना बोंगाडे इच्छुक आहे, त्याला कोण थांबवणार. हे प्रस्ताव गणेश भाऊकडे यायचे. गणेश भाऊनी मला ते सांगायचं की बाबा त्या असा प्रशांत म्हणतोय. मी भोंगाडे सुनील नानाला बोललो, त्या सगळ्या परिवाराला बोलवलं. त्या परिवारानं भोंगाडे कुटुंबियांनी किंवा त्यांना मानणाऱ्या सगळ्या मंडळींना सांगितलं तुम्ही आमच्या गावात जर वरची उमेदवारी देत असाल तर आम्हाला थांबणं हे क्रमप्राप्त आहे, ते योग्य आहे. आम्ही थांबतो, आम्ही पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहणार. त्यानंतर दुसरा प्रस्ताव त्यांनी प्रशांत भागवतनी दिला. इंदुरीमधून दिलीपराव ढोरे उभे राहत आहेत, त्यांचं काय करणार. मी विठ्ठल अण्णांना सांगितलं. विठ्ठल अण्णांनी दिलीपरावांना बोलून घेतलं. दिलीपराव म्हणाले पक्ष जर समजा त्यांना देत असेल मला काय प्रॉब्लेम नाही, मी त्याच्या मागे उभा आहे. तिसरं प्रशांत भागवतांनी आणलं. माऊली भाऊंची उमेदवारी तुम्ही घरातली देत असताना किंवा पल्लवीताई दाभाडेला उमेदवारी देत असताना त्यांचे नातेवाईक संदीप काशीते जर त्यांनी भाजपची पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर काय करणार. आम्ही संदीप काशीतांना पण विचारायला पाठवलं तर त्यांनी सांगितलं की नाही, जर समजा माऊली भाऊंची उमेदवारी असेल पण मला पंचायत समितीचा मला विचार करावा लागेल. मी त्यावरती स्पष्टपणे सांगितलं जर संदीप काशीद यांनी पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर जिल्हा परिषदेला आमच्या मेधाताई भागवत असतील. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी निर्णय दिला आम्ही उमेदवारी जरी आम्हाला दिली तरी आम्ही घेणार नाही. कुणी? संदीप काशीदनं. मग हे 3 जे काही त्याला अडथळे दिसत होते ते आम्ही पहिले त्यांचे क्लिअर करून दिले. त्यानंतरनं गणेश भाऊ बोलत होते प्रशांत आता आपले दिवस थोडे राहिले तर आपल्याला निर्णयावरती यावं लागेल.
मग मी शेवटला म्हणजे मला वाटते शुक्रवारी, परवाच्या शुक्रवारी आम्ही निर्णयावरती आलो. आपण आता कशा पद्धतीचं इथं गणेश भाऊच्या घरात बसलो, मेधाताई, त्यानंतर प्रशांत भागवत, गणेश शेठ आणि मी, आम्ही चौघजणांनी बसून निर्णय केला. त्यात प्रशांत भागवतांना म्हणाले, त्यांना प्रस्ताव आम्ही दिलता की तुम्ही जिल्हा परिषदेला जा आणि ताईला पंचायत समितीला खाली लढू द्या. ओबीसी आरक्षण आहे पंचायत समितीच्या सभापती पदाचं, तुम्हाला पहिलं 1.5 वर्ष सभापती पद हे दिलं जाईल आणि जिल्हा परिषदेला तुमची इच्छा आहे तुम्हाला कॉप्शन मधून 2.5 वर्ष दिले जातील. यावरती त्यांनी सांगितलं मी विचार करून सांगतो. दुसऱ्या दिवशी परत आले आणि विचार करून सांगितलं की तुम्ही मेघाताईला जिल्हा परिषदेला नाही पंचायत समितीला देण्यापेक्षा मला पंचायत समिती द्या, उपसभापतीपद मला द्या आणि मेधाताईला तुम्ही जिल्हा परिषदेच्या कॉप्शन मध्ये घ्या. तोही प्रस्ताव मला यांनी सांगितला की असा प्रस्ताव आहे. म्हणलं तुम्ही मान्य करत असाल तर तुम्ही मान्य करा. हा प्रस्ताव प्रशांत भागवतांचा आम्ही सगळ्यांनी मान्य केला. जिल्हा परिषदेला प्रशांत भागवतांनी सांगितलं मेधाताईला 2.5 वर्षाकरता कॉप्शन मधून द्या, मला पंचायत समितीला उपसभापती पद पहिलं 1.5 वर्षाकरता द्या. हे दोन्ही फॉर्म्युले मान्य केले. दोघाही पती पत्नीचा किंवा दोघाही कुटुंबातल्या व्यक्तीचा सन्मान हा मावळ तालुक्यात दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा केलेला आजपर्यंत पाहायला मिळाला नसेल. आणि आम्ही एका वेळेला दोघांनाही करण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी आनंदाने स्वीकारलं. शनिवारी सकाळी माझ्याकडे प्रशांत भागवत आले. प्रशांत भागवतांनी येताना एकटे नाही आले, निवृत्तीभाऊ शेटे आणि अण्णासाहेब बेगडेंना घेऊन आले. त्या अगोदर मला निवृत्तीभाऊ शेटेंचा एक फॉर्म्युला आला होता की आम्हाला तुम्ही जर 3 जागा आहेत वराळे आणि इंदुरी गटातल्या, त्याच्यातली 1 जागा आम्हाला द्या आणि 2 जागा तुम्हाला घ्या. मी म्हणलं प्रशांतला सोडून मला करता येणार नाही. मी कोर कमिटीची आज आमची 6 वाजता बैठक आहे, मी त्या सर्वांशी चर्चा करतो. नाही तुम्ही माऊली वंशी पण बोला. म्हणलं मी बोलतो, तुम्ही पण माझ्याबरोबर बोलायचा आला. पण शेवटी आमदार या नात्यानं मी तुमचं ऐकलं पाहिजे. तुमच्या निर्णयाचं मी स्वागतही करतो की तुम्ही 3 पैकी मला 2 जागा देताय, 1 जागा तुम्ही मागताय. मी माझा तुमचा प्रस्ताव माझ्या कोर कमिटीकडे माझ्या सगळ्या नेत्यांकडे मांडतो. तो प्रस्ताव घेऊन प्रशांत भागवत माझ्याकडे आला आणि या निर्णयावरती यायला 6 वाजता इथं येसपर्यंत मी गणेश भाऊ खांडगेंना स्पष्टपणे सांगितलं होतं, जोपर्यंत प्रशांत भागवतांचा होकार येत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा निर्णय तुम्ही दिलेला, तोपर्यंत पल्लवीताई दाभाडेंची उमेदवारी जाहीर करायची नाही. त्यांनी होकार दिला, माझ्या समोर मान्य केलं. मी त्यांचं स्वागतही केलं आणि हेही सांगितलं मेधाताई तुम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवला, तुमच्या कुटुंबियांनी दाखवला. शेवटी आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सगळे उमेदवार विजय करण्याकरता 2 पाऊल पुढे मागे करावं लागतं आणि त्याचा तुम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं. मी तुम्हालाही कधी अंतर देणार नाही. आता खरं तर मला मेधाताईला पंचायत समिती सभापती पद देऊन तालुकाभर माझ्याच बरोबर खांद्याला खांदा लावून ती ताई बरोबर येईल या अपेक्षा होती. पण तुम्ही आता जिल्हा परिषदेला तिला दिले, पंचायत समितीला तुम्ही आलाय, तुम्हाला घेऊन फिरल, तुम्हालाही कुठं अंतर देणार नाही. इथपर्यंत आनंदानं सगळं झालं. दुपारी 12, 12:30, 1 वाजता शनिवारी नाही शुक्रवारी झालं ना, शुक्रवारी झालं आणि शुक्रवारी हा निर्णय झाल्यानंतर गणेश भाऊ म्हणलं की संध्याकाळी आपली 5 वाजता पत्रकार परिषदेतून जाहीर करू. म्हणजे एका गटापुरतं जाहीर करण्यापेक्षा आपण सगळेच उद्या शनिवारी सगळे पत्रकार बोलू, सगळे उमेदवार बोलू, जे इच्छुक होते त्यांनाही बोलू आणि उमेदवार सगळ्या एका टायमाला आपण जाहीर करू. अशा पद्धतीने सगळं घटनाक्रम झाला आणि संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद होणार. मला डावललंय, माझ्या पत्नीला डावललंय, आमदारांना आमच्या अन्याय केलाय हे चित्र उभं करायचं आणि 8:30ला मग मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हे असं का करावं प्रशांत भागवतनं की ज्या प्रशांत भागवतनं माझ्या ऑफिस मधल्या मुलांना पैसे दिले, त्यांना कामाला तुझ्याकडे घेतले, माझी सगळी माहिती तुला मिळत होती, मला ते माहिती होतं, मी कधी त्याच्यावरती विरोध केला नाही. ज्या प्रशांत भागवतला गावागावामध्ये गेल्यावरती मी सांगतो की तो प्रशांत आपला आहे,
त्याच्याकडनं काही मिळालं तर तेही घ्या, त्याला मदत करा, त्याला पण बरोबर घेऊन काय मदत किंवा काम करतात ते करा. माझ्या महिला भगिनी संघटनेतल्या त्याही गावागावापर्यंत घेऊन मेधाताईला जात होत्या. आणि जे प्रसन्न भागवत मला सांगत होते की तुम्ही आमदार जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. मी त्यांना विचारायचो बरं का. मला एक माहिती 15-20 दिवसापूर्वी आली होती की ते बावनकुळे साहेबांना भेटून आलेत का, त्यांचा भाऊ आला. मी म्हणलो तुमच्यातलं कोणी भेटा गेलं का? नाही गेलो नाही. नंतर मला गेलो होतो, एक ते वेगळ्या कामाकरता गेलो होतो. नंतर 8 दिवसानंतर परत विचारलं, प्रशांत भाऊ तुझ्या भाजपवाले कुठले संपर्कात आहे का? म्हणजे मला फोन आले तर मी त्यांचे फोन पण घेत नाही. परवा दिवशी पण विचारलं, अरे ते भाजपवाले आपले जे जे उमेदवार डाववाले किंवा तापमान थांबवते त्यांना लगेच ते कॉन्टॅक्ट करते, ते तुला काय कॉन्टॅक्ट नाही ना. मला फोन बिन नाही, मी फोन बिन नाही घेत त्यांचे. आणि शुक्रवारी रात्री बाळा बेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, संदीप काकडे आणि प्रशांत भागवत यांची मिटिंग झाली. ही पण मला माहिती होती, पण मी त्यांना फोन करून विचारलं पण नाही तुमची मिटिंग काय झाली का. तर म्हणून प्रशांत भागवतला वाटेल की माझ्यावरती यांचा विश्वास नाहीये का, हे मला काय विचारतं. मग मी ते विचारलंय का आता आपण विश्वासानं आपला सहकार्य तो कुठं जाणार, आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे. पण प्रशांत भागवतांना सुनील शेळकेनं काय द्यायला पाहिजे होतं. जर मी त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेला कॉप्शन मधून 2.5 वर्ष आणि पंचायत समितीला उपसभापतीपद पहिले 2.5 वर्ष द्यायचं, ही जबाबदारी घेतली, स्वीकारली, त्यांनी होकार दिला. मग तुमच्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे होतं की म्हणजे तुम्ही आम्हाला आमदारांनी फसवलं किंवा आमदारांना आम्हाला न्याय नाही दिला, ही तुम्ही माझी बदनामी केली नसती. माझा आपल्या माध्यमातून प्रशांत भागवतला देखील अजून 2 दिवसाची सवलत आहे, संधी आहे, मुदत आहे आणि आव्हान पण आहे. मी जसं आज जाहीरपणाने सांगितलं, याच्यातलं जर काय खोटं असेल, मी जर काही तुझ्यावरती खोटे आरोप करत असेल किंवा जर मी तुला हे देतो आणि मी मान्य केलं नव्हतं, मला आमदारांनी लादलं, मला जबरदस्ती केली, हे जर काय असेल मला त्यांनी सांगावं. माझ्या जिल्हा परिषदेचा उमेदवार पल्लवीताई दाभाडेला मी माघारी घ्यायला लावणार. पण तुम्ही बदनामी जर करत असाल तर मी घराघरापर्यंत पोहोचून तुम्हाला काय देत होतो, तुम्ही काय घेतलं, तुम्ही काय काय माझ्याकडनं पदरात काय पडन हे कबूल करून घेतलं. नंतर तुम्ही आयत्या वेळेला माझा केसानी गळा कापला. मला सांगून जायचं ना की जे काय तुम्ही करताय मला मान्य नाही, किंवा मला विचार करायची संधी द्या, किंवा मला हे पटत नाही, मला उभंच राहायचंय काय झालं तरी. मी सांगितलं असतं ठीक आहे तुला जायचं, तुला शुभेच्छा आहेत, माझा काय अडचण नाही. पण मला बाकीच्या ठिकाणी मौली भाऊंचा पक्ष असेल किंवा त्यांना मानणारी लोक असतील किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणारी लोक, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला मानणारी लोक असतील, या सगळ्यांना मला एकत्रित करून बाकीच्या ठिकाणी मदत लागते. अशा पद्धतीनं या व्यक्तीनं सुनील शेळकेनं घात केला, हे शब्द जर प्रशांत भागवत आणि त्याचे कुटुंबीय बाहेर जे काय वापरतायत, माझं परत सांगणे, तुझ्यावर जर कुठला अन्याय सुनील शेळकेनं केला असेल तर तू जाहीरपणे सांग. पल्लवीताई दाभाडेला मी माघारी घ्यायला लावायची जबाबदारी घेऊन तुझ्या मागे उभा राहील, हे देखील जाहीरपणे सांगतो. आता जाहीर उमेदवारांची यादी आज जे करणार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची उमेदवारी यादी जिल्हा परिषद करायला लागेल ना, आज आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत. त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार सन्मान्य सुनील शेळके, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनरावजी बेगडे, गणेश आप्पा ढोरे, रामनाथ भाऊ वारिंगे, युवक अध्यक्ष किशोरजी सातकर, सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही आतापर्यंत इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होते त्यांची यादी कन्फर्म करण्यासाठी, अंतिम त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी जिल्ह्याकडे सुपूर्द केलेली होती. आणि जिल्ह्यातनं आता ती यादी आज संपूर्ण फायनल होऊन आमच्याकडे आलेली आहे. त्या यादीमध्ये सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेचे जे 5 गट आहेत ते या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगतो.
आणि त्याच्यानंतर पंचायत समितीचे 10 गण जे आहेत त्याच्या उमेदवारी देखील सांगतो. जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये गट क्रमांक 29 जो टाकवे बुद्रुक नाणे असा आहे. याच्यामध्ये आमच्याकडं 3 पक्षाचे प्रमुख दावेदार ज्यांनी उमेदवारी अर्ज मागणी केलेली होती असे होते. त्याच्यामध्ये एक भाऊसाहेब मोरमारे, त्याचबरोबर शंकरभाऊ बोराडे आणि आनंदा पावशे असे 3 जण होते. भाऊसाहेब मोरमारे यांना 3 अपत्य असल्यामुळं ते याच्यामधनं बाहेर पडले. शंकरभाऊ बोराडे असतील, संपूर्ण त्या भागात असणारा समाज असेल, या सगळ्यांनी एकत्रपणानं चर्चा करून अनंता हनुमंत पावशे राहणार खांडी यांची उमेदवारीच्या संदर्भात त्या ठिकाणी संमती दिलेली आहे. आणि जिल्ह्यातनं देखील या गटासाठी अनंत हनुमंत पावशे राहणार खांडी यांची उमेदवारी मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर वराळे इंदुरी हा जो गट आहे त्यामध्ये सौ पल्लवी ताई संदीप दाभाडे राहणार माळवाडी यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचप्रमाणे गट क्रमांक वराळे इंदुरीची जी आहे ती गट क्रमांक 30 आहे. गट क्रमांक 31 खडकाळे कार्ला हा जो गट आहे या गटामध्ये सौ दीपालीताई दीपक भुलावळे राहणार कार्ला यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो. गट क्रमांक 32 कुसगाव बुद्रुक काले हा जो गट आहे याच्यामध्ये श्री संतोष गबळू राऊत राहणार कुसगाव बुद्रुक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत. गट क्रमांक 33 सोमाटणे चांदखेड गट यामध्ये सौ मनीषाताई नितीन मुळे राहणार सोमाटणे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर पंचायत समितीचे जे 10 गण आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम गण क्रमांक 57 टाकवे बुद्रुक या ठिकाणी सौ प्राचीताई देवा गायकवाड राहणार कांबरे या ताईची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतोय. गण क्रमांक 58 हा जो नाणे गण आहे या नाणे गणामध्ये एकच उमेदवारीचा अर्ज आमच्याकडे त्या ठिकाणी मागणीसाठी होता. त्यामध्ये सौ आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे राहणार उकसान यांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गण क्रमांक 60 इंदुरी या गणामध्ये श्री दिलीपराव नामदेवराव ढोरे राहणार इंदुरी यांची उमेदवारी कायम करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कार्ला गण क्रमांक 62 यामध्ये सौ रेश्माताई राजू देवकर राहणार वेहरगाव यांची उमेदवारी जाहीर करतो. गण क्रमांक 63 कुसगाव बुद्रुक इथे श्री योगेश मुरलीधर लोहोर राहणार कुसगाव बुद्रुक यांची उमेदवारी या गणामध्ये कायम करण्यात आलेली आहे. गण क्रमांक 64 काले या गणामध्ये सौ शैलाताई रामचंद्र कालेकर राहणार काले यांची उमेदवारी या ठिकाणी कायम करण्यात आलेली आहे. गण क्रमांक 65 सोमाटणे गण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री साहेबराव नारायण कारके राहणार उर्से यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. गण क्रमांक 66 चांदखेड सौ सुनीताताई मनोहर येवले राहणार पाचाने यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खडकाळे या गणातली उमेदवारी उद्या आम्ही जाहीर करणार आहोत. तो जो आहे तो गण क्रमांक 61 आहे. आणि गण क्रमांक 59 जो वराळे गण आहे या वराळे गणामध्ये आमच्याकडं 2 नावं होती. त्यामध्ये श्री राजेंद्र गुलाब कडलक आणि श्री अतुल काळूराम मराठे ही 2 नावं आमच्याकडे होती.
आमदार साहेबांनी मागाशी तो जांभूळकर पण आहेत. आणि संतोष जांभूळकर एक आहेत, संदेश संकेत शिंदे असे 4 उमेदवार या सगळ्या याच्यामध्ये होते. परंतु सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर काही अंतिम टप्प्यात या सगळ्यांच्या मान्यतेने 2 नावांपर्यंत आपण पुढे गेलेलो होतो. त्याच्यामध्ये मागाशी प्रास्ताविकपर बोलत असताना, मनोगत मांडत असताना आमदार साहेबांनी सांगितलं की त्या गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष श्री निवृत्तीभाऊ शेटे यांनी काही प्रस्ताव तिथल्याच मंडळीमार्फत आमदार साहेबांपर्यंत पाठवलेला होता. ते स्वतः पण आहेत ना. की ते स्वतःही आलते की पंचायत समिती एक जागा आणि जिल्हा परिषदेची एक जागा ही तुम्हाला ठेवा आणि एक पंचायत समितीची जागा आम्हाला द्या. परंतु हा प्रस्ताव देत असताना त्यांनी सांगितलं की 9 लाख उमऱ्यामध्ये जर मी जिथं राहतो त्या गणामध्ये स्थानिक उमेदवाराला जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवारी देणार असेल तर तो उमेदवार बिनविरोध आम्ही निवडून देऊ, त्याच्यासमोर कुणाची उमेदवारी देणार नाही. आणि स्थानिक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी राजेंद्र गुलाबराव कडलक यांचं नाव आपल्या समोर होतं. या गणातली उमेदवारी वराळी गणातली जाहीर करत असताना मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कोर कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष त्यांना मी 24 तासाचा अवधी या ठिकाणी देतो की आपण जो प्रस्ताव निवृत्तीभाऊ शेटे यांनी मांडलेला होता की त्या गणामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र गुलाबराव कडलक यांना जर उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध करून देण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेईल, अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी दिलेला होता. त्यांनी तो पूर्ण करावा आणि त्यांनी जर तो 24 तासामध्ये पूर्ण केला नाही तर त्या ठिकाणी अतुल काळूराम मराठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील, याची आपण सर्वांनी देखील या ठिकाणी नोंद घ्यावी. अधिक काही याच्यामध्ये नाही. आता यादी आपल्या समोर सर्व आलेली आहे. मी पुनश्च एकदा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि काही प्रश्न आपल्याला विचारायचे असं आपण विचारेल. तुम्ही उमेदवारी जाहीर केली नाही ती उद्या करणार आहात, परंतु खडकळा गणाची जी उमेदवारी थांबवण्याचं कारण ही युतीची चर्चा आरपीआय सोबत एसआरपी सोबत चालू आहे की आणखी काय कारण? नाही, तिथं आमच्याकडं 2-3 उमेदवार आहेत, तर तिथं अजून एक वाक्यता करायचं काम चाललेलं आहे. एक आता चिठ्ठी आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पाठिंबा. त्यांना खडकाळे. फोन लावून विचार बाबा पहिलं, असं नको. त्यांना रेकॉर्डवरती त्यांना नारायण भाजरावांना फोन करू. त्यांनी पाठिंबा आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. तर दोन्ही रमेश भाऊंशी पण एकदा मला फोन करायला बोलायचं लक्षात नाही राहिलं. नाही त्यांना लावा पहिला. लाईव्ह मध्ये झालं तरी चालेल. तेच विचारतो ना चालेल. लगेच विचारायला काय. नारे भाऊ स्पीकर घ्या की. नारे भाऊ स्पीकरवर आहात आपण. पत्रकार परिषदेत आम्ही आहोत इथं. आता तुम्ही जे नाव आम्हाला सुचवलेलं आहे समीर खंडू जाधव आणि त्यांचा पार्टीचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुक्याला म्हणजे आपण युती म्हणून एकत्र आहे. युती म्हणून आपण एकत्र यायचे. तुम्ही या उमेदवाराला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहात आणि हे उमेदवार यांचं नाव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आपलं रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर करायचंय आणि आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर या ठिकाणी या उमेदवारीच्या संदर्भात सहभागी आहात. उमेदवारी ही जाहीर करायची. तालुक्यात पण युती म्हणून जाहीर करायची का? तालुक्यात युती म्हणून जाहीर करायची का आपण? ओके, धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आणि आपली एकत्र युती म्हणून त्यांनी आता निरोप दिला. बाळाभाऊंनी काल स्पष्ट शब्दात सांगितलं की युती करा, आम्ही जागा सगळ्या लढवणार आहे. तुम्ही 9 लाख उमरेचं काय ठेवलं? त्यांनी सांगितलं 24 तासाचा अल्टिमेटम दिलाय. त्यांनी काल विषय बंद केलाय. नाही, एक मिनिट. बाळाभाऊ बेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली. बाळाभाऊ बेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश बेगडेंना कोण विचारतं?
त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात, मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात, मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो, बघू कोणाला किती किंमत आहे. मग हे जे काय चाललंय ना तुमचं म्हणावं दाखवायचं एक आणि करायचं एक, हे बंद करा. तुम्ही इथल्या लोकांना वेठी धरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताय ना, हे बंद करा म्हणावं. मला जिल्हा अध्यक्षांनी किंवा प्रांत अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून का सांगताय तुम्ही आज पण की युती करा म्हणून? तुम्ही तिकडचे फोन बंद करा आणि सांगा ना आम्ही इथले होलँडसोल आहोत, आम्ही जिल्ह्यामध्ये होलँडसोल भाजपच्या आहोत किंवा मावळ तालुक्याचे सर्व अधिकार आम्हाला आहेत, सांगावं. तुम्ही पत्र घ्या आणि जाहीर करा, मी त्यांचा विषय संपून टाकतो. मला एक कळतं की ज्या वेळेला आपण राज्यात युती म्हणून काम करतोय किंवा एकत्रितपणे वाटचाल करतोय तर तालुक्यामध्ये तुम्ही का अशा आग लावायचे धंदे खल्लेत? तुमचं काही जळत नाही, तुमचं काही जात नाही ना. गावागावांनी तुम्हाला हेच करायचं का अजूनपर्यंत? अहो, नगरपंचायत किंवा नगर परिषदेची निवडणुकीचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे हो. काय यांनी पराक्रम केले? एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. तळेगावचं काय करायचं केलं, वडगावचं काय करायचं, लोणाचं काय करायचं तर केलंच केलं. पण वडगावला सुद्धा मी प्रस्ताव दिला होता की आमच्या आबोलीताई 2.5 वर्ष पहिले तिला नगराध्यक्ष पद द्या, ती काम करते. आमच्या पुढे ताईला भले आम्ही थांबवतो, नंतरच्या 2.5 वर्ष तुम्हाला त्या मृणाल ताईला घ्या. प्रस्ताव फेटाळून लावला, लढत लावून दिली. किती कोटीला गुलाब काका माळसकरला खड्ड्यात घातला यांनी. यांचं काय जातंय? मग या अशा लढती लावून पैशाची बरबादी करायची, गावागावात भांडणं लावायची, काय साध्य करणार? तुम्हाला लोकांनी मतच देणार नाहीत. मुळात तुम्हाला मावळ तालुक्यात लोकांनी मतं का द्यावी? तुम्हाला उमेदवार मिळत नाहीये. आमचा अशोक भाऊ कुठे राजीवडे आला नाही तर? अशोक भाऊ परवा दिवशी अण्णासाहेब बेगडे एका बाजूला निवृत्तीभाऊ शेटे आणि पलीकडे प्रशांत भागवत हे बसलेत एकत्र चर्चा करायला, तर आमचा उमेदवार घेऊन गेले. एवढी यांची नीतिमत्ता. आता त्या आमच्या काय आपला नाही वरचा गटाचं नाव काय, संतोष रावचा कुसगाव महागाव गट गणामध्ये आम्ही संतोष राऊतांना उमेदवारी जाहीर केली. आमचा अशोक भाऊ राजवडी तिथला स्ट्रॉंग उमेदवार होता, त्याला थांबवला, लगेच त्याला जाऊन गाठला, तुला उमेदवारी देतो. अरे तुमच्याकडे उमेदवार नाही, तुमच्याकडे आज उमेदवार करता तुम्ही पळपळ पाळताय. आमच्या उमेदवारी जिथं ज्यांना थांबवत तिथं त्यांना कसं वाढतं त्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, राजकीय स्ट्रॅटेजी असती, पण तुम्हाला साध्य काय करायचं? जे तुम्ही तालुक्यात गावात कामं न करता तुम्हाला उमेदवार मिळणार आणि मतं मिळणार हे माहिती असताना आम्हाला एक सांगायचंय, तुम्हाला युती करायची नाही ना, सुनील शेळकेला जिल्ह्यातनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशवरनं किंवा मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आले नाही पाहिजे. ती जबाबदारी तुम्ही घ्या पहिली. या ठिकाणी खटकाळे गटातले फक्त समीर खंडू जाधव ही पण उमेदवारी आपण जाहीर करतोय. गणामधली गण क्रमांक आहे 61, गण क्रमांक 61 आरपीआय कडनं फक्त. आणि त्याच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं पण आमचा सहकारी त्या ठिकाणी रमेश भाऊ देत आहेत. त्यांना आम्ही उद्याच्या ऑप्शन मधनं सुद्धा 2.5 वर्ष पहिली संधी द्यायची या ठिकाणी जाहीर करतो. बाकी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची दुपारी आज माझी बैठक झाली. त्यामध्ये त्यांचा आणि आमची चर्चा फक्त प्राथमिक झाली होती. त्यामध्ये लोहा नगरपालिकेत आपण युती केली नाही किंवा तळेगावला केली नाही हा त्यांच्यातला एक नाराजीचा एक सूर होता. त्यावरती सांगितलं की पुढच्या वर्षानंतर काही वर्ष ऑप्शन मधनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्यानं नगरसेवक म्हणून लोहा नगरपालिकेत संधी दिली जाईल आणि तळेगावला सुद्धा 1-2 वर्ष करता आम्ही तिथे त्यांना संधी देऊ. आणि आगामी काळामध्ये वाघमारे साहेबांना असेल किंवा इतर ज्या काही आपल्या कमिट्या आहेत त्यामध्ये देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्यानं सुद्धा विश्वासात घेऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल. अशा पद्धतीने दोघांनी त्या ठिकाणी विश्वासात घेतलेले. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निर्णय नंतर कळवतो. तो निर्णय त्यांनी आता आपल्याला कळवला. अण्णाच्या उपस्थितीत यांनी रवींद्र शेट्टी यांची उमेदवारी जाहीर केली. आता अल्टिमेट कसं काय? मग माझं तेच म्हणणं आहे ना, तुम्ही माझ्याशी इथं येऊन चर्चा करता. मी त्यांच्या दारात गेलो नव्हतो.
मला युती करायचा हा फॉर्म्युला पण मी त्यांच्या पुढे मांडला नाही किंवा कुठली चर्चा पण केली नव्हती. माझ्याकडं हे निवृत्ती भाऊ शेट्टी, आता मी म्हणलं ते 2 जण येऊन फसून गेलेत. आता हे 2 जण आलेत, तालुक्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्ष या नात्याने आल्यात. त्यांनी प्रस्ताव दिल्यावरती लगेच म्हणत आम्हाला मान्य नाही, आता तुम्ही तुमचं ही भाषा पाहिजे का माझ्याकडनं? हो ठीक आहे, तुम्ही दिलं, मी माझ्या पक्षातल्या प्रमुखांची चर्चा करून तो निर्णय देतो. निर्णय घ्यायच्या आधी तिकडं प्रवेशाला घेऊन गेले. मग तुम्ही जर आम्हाला निर्णय दिला, आम्ही सांगितलं काय, स्वर्गीय दिगंबर दादांच्या कुटुंबियाला जर तिथं उमेदवारी दिली तर आमच्याकडनं त्यांना न उमेदवारी देता सुद्धा आम्ही ती श्रद्धांजली समजून तिथं पाठीमागे उभं राहू. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्हाला 2 घ्या आणि आम्हाला 1 द्या. त्यांनी त्यांचा शब्द पाळावा, आम्ही आमचा शब्द पाळून दाखवतो. अण्णा तुम्ही म्हटले होते की स्वर्गीय दिगंबर दादांच्या घरातला उमेदवार, कुटुंबातला उमेदवार असेल तर उमेदवारी देणार नाही. आता त्यांनी अण्णासाहेब बेगडे यांच्या कुटुंबातला उमेदवार दिलाय, त्याच्यासमोर आपण उमेदवारी त्यांनी जो फॉर्म्युले दिले त्याच्या पहिले ते ठाम आहेत का? तुम्ही ते बोललेत, आमदार जे बोलतायत ते खरं आहे का खोटं आहे त्यांना विचारा एकदा. जर नाही म्हणले तर माझ्या रेकॉर्डिंग आहे आजचं, काळजीच करू नका तुम्ही. घ्या पुढचा प्रश्न. तुम्ही आज म्हणालात की तुम्हाला वरतून फोन येतात, अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून येतात किंवा वरिष्ठ नेत्यांकडून येतात. काल परवा जो पक्षप्रवेश झाला तो केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत झाला. असं होतंय का की तुम्हाला वरचे नेते एक वेगळं पॉलिटिक्स करू पाहतायत, स्थानिक पातळीवरती भाजप त्याच्या पद्धतीने चाललंय, या राजकारणामध्ये कुठेतरी तुमची मला एक काय म्हणायचं, जो इथलं व्यक्ती नेतृत्व स्वतःला मी इथला नेता समजतात किंवा मी नेतृत्व करणारा व्यक्ती समजतोय, त्यांनी आमच्यापर्यंत वरचे फोन काय येतात त्यांना विचारावं ना. आम्ही आमचे निर्णय घ्यायला सक्षम आहोत. तुम्ही आमदारांना फोन करू नका, त्यांना त्यांचं लढू द्या, आमचं आम्ही लढतो. तुम्ही सांगावं ना त्यांना. मला कशाला कारण असताना काय असतं तुम्हाला एक सांगते बघा, निवडणुका काही क्षणिक आहेत. ह्या निवडणुका संपल्यावर पुढचे 3.5-4 वर्ष मला काम करायचंय. मला भारतीय जनता पक्ष जरी मुख्यमंत्री असले त्यांच्या दारात 4 वेळा जायचंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहेत. या सगळ्यांच्या दारोदार मला फिरावं लागतं. ज्यावेळेला माझ्या तालुक्याला काय आणायचं त्यावेळेला मी 2 पाऊल या निवडणुकीत त्याकरता पुढे मागं करतोय. माझी निवडणूक 4 वर्षांनी 2029 तेव्हा काय यायचं तेव्हा या ना. नाही, माझा प्रश्न वेगळा होता अण्णा. वरिष्ठ नेते आणि खालचे नेते मिळून तुमच्यासोबत पॉलिटिक्स करतात असं वाटते का? कारण एवढा वाटलं मी. मग वरच्या नेत्यांचं तुम्ही ऐकताय, मी मान राखतो. मी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा अजून इतर पक्ष असतील त्या नेत्यांचा मी आदर करणारा कार्यकर्ता आहे. त्यांना सन्मान देणं किंवा त्यांचं ऐकणं माझी जबाबदारी नैतिकता आहे. मी तालुक्याचा छोटा एक आमदार आहे. हे राज्याचं नेतृत्व करणारे नेते असतात, त्याची आपण जाणीव ठेवून बोललं पाहिजे, वक्तव्य केलं पाहिजे. म्हणून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये त्यांनी जे काय मांडलं किंवा जे काय सांगितलं मी सांगितलं. मला फोन येऊन देऊ नका. आमचे उमेदवार सगळे जाहीर झालेत. उद्या परत काहीतरी आम्हाला म्हणतील की नाही तुला हे असं करावं लागेल. कृपया करून मला काही बदल करायला लावू नका. त्यांच्यासाठी थांबताय. आम्ही ना कोणासाठी थांबलो? नाही, स्वतःचे तुमच्या पक्षाचे उमेदवार नाराज होते ना काही कुठले? एखाद्याला थांबतो तुम्ही देणार आणि त्यांच्यासाठी तुम्ही थांबताय 24 तास. ते काम आमच्याकडे लागलं परत. म्हणून सांगितलं की कृपया करून सुनील शेळकेला किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचा कोणाचा फोन येऊन देऊ नका आणि कुठे आम्हाला विनंती करून किंवा काही बदल करण्याच्या सूचना देऊ नका. एवढं मी सांगतो. वरिष्ठ भाजपचे काही फॉर्म्युला देतात का? आता सांगतो नंतर थांबा. उद्या ते सांगावं ना एकदम सगळं कसं सांगता सचिन भाऊ. नाही, याच प्रश्नातून वारंवार फक्त इंदोरी वराळे गटाचाच उल्लेख होतोय. मग भाजपच्या युतीच्या किंवा प्रस्तावाची चर्चा फक्त त्या एका गटापुरती मर्यादित आहे का ते एकदा क्लिअर करा. मी सगळं क्लिअर करतो. मी काहीच लपवत नाही. सुनील शेळकेनं आजपर्यंत कुणाला फसवून खोटं बोलून राजकारण केलेलं नाही आणि उद्या सुद्धा जे काय असेल वस्तुस्थिती ती पण मांडणार. पण काही मला तर सगळं लगेच आज जाहीर करून चालणार आहे. 2 दिवस चालू आहे. फॉर्म भरायचा माघारीचा दिवसापर्यंत संपू दे. सगळं सांगतो. तुम्ही काय काळजी करता? अण्णा, बेगडे लॉन्स इथं कार्यकर्ता मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी अशी शपथ घेतली की 2029ला सुनील शेळकेला भाजपमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेतली होती. काय सांगा? झालं मग नाही येऊन द्या. मग कुठून दिलं त्यांनी मला तेव्हा? मी तरी कुठे तिकडे गेलो. माझं इकडे चांगलं चाललंय. काय सगळं बिघडू बाबांनो. तेच लावून अरे हा खरंच चालला काय. मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं, आज परत सांगतो, ज्या अजितदादांनी या तालुक्याकरता 4-5 हजार कोटी रुपयाचा निधी दिला, की ज्या तालुक्यामध्ये आमदार एखादा सत्तेतला असता तर 1000-1200-1500 कोटी भेटतात, पण आपल्याला 4-5 हजार कोटी भेटले. त्याची जाण ठेवून दादाच्या मागे तर मी उभं राहणं हे माझं काम आहे ना. हो,
माझं काम करत नाही दादा, मला विचारत नाहीये, माझ्या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललंय, असं का असतं? माझ्या कोणी अन्याय करत असतं तर मी म्हणलं सो माझा अन्याय चाललाय. तसा भागवतांवरती मी अन्याय केला तसा. गणेश भाऊ, एक चर्चा होती की भाजपचा एक चांगला वरिष्ठ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये येणार आहे. या चर्चेत किती तथ्य आहे? असं काही नाव काय? चर्चेत होतं का? काय भारतीय जनता पार्टी पक्षाचा एक मोठा नेता राष्ट्रवादीत येणार आणि त्याला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती सायलेंट मध्ये. माझ्यापर्यंत तर नाही अजून. माझ्यापर्यंत होती, मी नंतर सांगतो. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला चुकीच्या व्यक्तीला विचारलं. एक नाही अजून, थांबा आता होऊ द्या. अच्छा, म्हणजे अण्णा पक्ष प्रवेश होणार आहेत का? आम्ही नैतिकता जपून काम करतोय, परंतु आता काय आहे, नाही बोलावं, परंतु या अशा पद्धतीचं राजकारण करून काही साध्य होणार नाही. आणि गलिच्छ राजकारण गावात घरात कशी फूट पाडता येईल, कसा संघर्ष लावता येईल, कसा आर्थिक खड्ड्यात घालता येईल, एवढंच राजकारण सध्या समोरच्या मंडळीत चालू आहे. हे मावळ तालुक्याला शोभणारं नाहीये. आपण ह्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे कुणी द्याल त्यांना मतदान का करावं ह्याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं. की आम्ही महायुतीमध्ये असताना मावळ तालुक्यात मागच्या वर्षभरापासून म्हणजे 2024-25 पासून विधानसभा झाल्यानंतर आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणला, एवढी कामं करतोय, म्हणून आम्हाला मतं द्या. हा जर मुद्दा असेल त्यांच्याकडं तर त्यांनी खरंच सामोरे यावं. अण्णा, तुमच्या नात्यामध्ये जास्त उमेदवारी दिली हो, माझं नातं गोतं सांभाळलं पाहिजे ना मला. मी स्पष्टपणे सांगितलं, सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडेंच्या घरातली उमेदवारी देताना माझ्या अगोदरपासून, म्हणजे हे लोक ज्या वेळेला राजकारण करतायत यांचे सिनियर आहेत, मी तर शाळेतच होतो तेव्हापासून माऊली भाऊ या तालुक्यात राजकारण करतायत, सहकार क्षेत्रात काम करतायत. आणि त्या कुटुंबातली उमेदवारी द्यायची असेल तर त्याचा विचार करा. त्याची मदत इतर गटामध्ये गणामध्ये होतीये तर तो विचार करायला काय हरकत नाही. त्याबाबत त्यांनी निर्णय केला आणि तो निर्णय प्रशांत भागवतांना सांगितला, त्यांनी तो स्वीकारला, म्हणून ती उमेदवारी दिली गेली. मी सांगितलं मगाशी, परत सांगतो, जोपर्यंत प्रशांत भागवत होकार देत नाही तोपर्यंत पल्लवीताई दाभाडेंना उमेदवारी देऊ नका. मी स्पष्टपणे गणेश भाऊला सांगितलं होतं. त्यांचा होकार आला त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली. आता अजून पण तुम्ही जर वरती आहात, कुठलं जर तर वरिष्ठ त्यांच्याकडून काही फॉर्म्युला येतोय भाजपच्या वरिष्ठांबरोबर. मी हात जोडून विनंती करतो भाजपच्या नेत्यांना, तालुक्यातल्या ज्यांना वरती कुणी विचारत नाही त्यांना पण, की कृपया करून मला जिल्हा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, प्रदेशचे अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांच्या दालनातून मला फोन येऊन देऊ नका आणि माझ्याकडे कुठला प्रस्ताव येऊन देऊ नका. अण्णा, मग तुम्ही असं सांगत नाही का स्थानिक भाजपच्या नेत्यांना तुम्ही फोन लावा, मला फोन लावण्यापेक्षा तुम्ही असं बोललं पाहिजे? काय वरिष्ठ लेवलला तुम्ही सांगितलं अहो, पाहिजे. तेच म्हणतात ना मला काय म्हणतात, सुनील भाऊ तू आमच्या होते सोड, आम्ही तुला सांगितलं, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आता हे मला जर वरून सांगत असतील तर मला काय म्हणतात का, मला फोन नाही करता, मी बोलू? त्यांनी सांगावं ना मला फोन करू नका. उमेदवार दिलेत ना, हो, आता तुमचे सगळे उमेदवार जे दिलेत त्यापैकी जर का तिकडे वरच्यांचं तुम्हाला ऐकावं लागलं भाजपच्या, तर कोणाला तरी माघार घ्यावीच लागेल याच्यामध्ये. भगवंत करून असं कोणलंही माघारी घ्यायची वेळ येऊन देऊ नये. उमेदवार तुमच्याच गॅसवर राहतील असे नाही. कोण नाही आमच्याकडे मजबूत आहेत. आमच्याकडे सांगितलं ना लढायचं लगेच 1 मिनिटात तयार आहेत उद्या सगळ्यांनी फॉर्म भरायला यायचे. सगळेजण. उद्या सकाळी जेवढ्यांच्या उमेदवारी जाहीर केल्यात सगळ्या माझ्या उमेदवारांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीतील माझ्या सर्व उमेदवारांना आवाहन करतो, उद्या सकाळी 9 वाजता ग्रामदैवत पोटोबा महाराजांचं दर्शन घेऊन आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्याकरता जायचे. आपले सर्व समर्थकांना घेऊन शक्ती प्रदर्शन करत यावं आणि त्यांना मनापासून सर्व आमच्या प्रमुख कोर कमिटीकडनं शुभेच्छा. आभार म्हणा ना होतं किशोर भाऊ बद्दल. रमेश भाऊचा राहिला फक्त फोन करा, मी त्यांना म्हणतो फोन करतो, राहिला माझ्याकडे फोन करायचा.